चॅम्पियन्स ट्रॉफी मधला महामुकाबला आज पार पडला आणि विराट कोहलीने त्याच्या नावाप्रमाणेच विराट कारनामा सुद्धा करून दाखवलेला आहे। सेंचुरी मारलेली आहे। अगदी शेवटच्या बॉलवरती खूप अतितटीची ही लढत होती आणि या लढतीमध्ये अर्थातच भारताने रोमहर्षक असा विजय मिळवलेला पाहायला मिळतोय पुण्यातल्या सगळ्याच गल्लीबोळांमध्ये आणि स्पेशली एफसी रोडला खूप मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना तरुणाई रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळते। तुम्ही बघू शकता आताही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फटाके वाजवण्यात आलेले आहेत। तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरून सेलिब्रेशन करताना पाहायला मिळते। त्यामुळे थेट या क्रिकेट प्रेमींशी बोलणार आहेत। काय वाटतंय विराटची इनिंग कशी वाटते? अतिशय सुंदर मॅच झाली आहे। विराट कोहली हा दरवेळी पाकिस्तानच्या विरुद्ध अतिशय सुंदर खेळतो आणि त्याची ही सेंचुरी एक नंबर होती आणि एक नंबर म्हणजे एकच नंबर होती। भारत माता की। तुला काय वाटतं, काय आवडलं आजच्या मॅच मध्ये? मला आजच्या मॅच मधले असं आवडली की शेवटच्या बॉलला जे विराट कोहलीने 4 मारून जी मॅच जिंकवली ती आवडली। या निमित्ताने मी एकच बोलतो की जो IIT बाबा आहे कुंभमेळ्यातील, त्यांनी जे प्रेडिक्शन केलं होतं की आज भारत हरू शकतो, तर मला हे एवढंच म्हणायचं की विराट कोहलीने त्यांना करारा जबाब दिलाय। त्याचे प्रेडिक्शन लावून IIT बाबाच्या बैलाला नक्कीच कुंभमेळ्यात IIT बाबा म्हणून एक बाबा प्रसिद्ध झाले होते। त्यांनी सांगितलं होतं की आजच्या मॅच मध्ये पाकिस्तान जिंकेल आणि भारत हारेल। त्यामुळे कुठेतरी IIT बाबाच्या नावाने हे सगळे तरुण ओरडताना पाहायला मिळतात। काय सांगाल? प्रचंड उत्साहाचं वातावरण। खूप उत्साहाचं वातावरण आहे। आपल्या आज इंडियाची मॅच जिंकलेली भारत पाकिस्तान सोबत दरवेळीच आता जल्लोष हा पुढे चरण असतोच। नक्कीच आपण बघतोय की हे सगळे जे तरुण आहेत त्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। असंच वातावरण पुण्यातल्या अनेक सोसायट्यांमध्ये आणि रस्त्यावरती पाहायला मिळत आहे, कारण सगळेच तरुण जे आहेत ते विराट कोहलीची सेंचुरी आणि अर्थातच भारताचा विजय सेलिब्रेट करण्यासाठी रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी।